नमस्कार मित्रांनो मी अनिल ताथोड आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण आपल्या कांद्याच्या प्लॉटमध्ये आलेला म्हणजे आपला नाही आहे. तर मित्रांनो, हा जवळपास आता 60 दिवसांचा कांद्याचा प्लॉट हा झालेला आहे आणि आता याला पाणी देऊन झालेला आहे. कालच याला पाणी दिलेलं आहे. आता हा पेरणी केलेला 60 दिवसांचा कांद्याचा प्लॉट सध्या काय स्थितीत आहे, कशा प्रकारे सध्या या कांद्याची क्वालिटी आहे, हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे. यानंतर याचं खत व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन हे कसं करायला पाहिजे किंवा हे आता कसं केलं जाणार आहे याबद्दलही तुम्हाला माहिती ही मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर मित्रांनो, हा तुम्ही बघू शकता 60 दिवसांचा पेरणी केलेला कांदा हा आहे आणि चांगल्या प्रकारे वाढ या कांद्याची आता झालेली तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, याची क्वालिटी सध्या चांगली आहे, एकदम हिरवा कलर या कांद्याला हा मित्रांनो आलेला आहे. कुठल्याच प्रकारे या कांद्याचा तुम्ही बघू शकता शेंडा पण मित्रांनो कुठेच मित्रांनो पिवळा वगैरे काही पडलेला नाही आहे. कुठल्याच प्रकारचे डागही मित्रांनो या कांद्याला नाही आहेत. त्यासोबतच कांदा 50 ते 60 दिवसांचा झाल्यानंतर जी एक समस्या असते ती असते मित्रांनो थ्रिप्सची. मात्र तुम्ही बघू शकता आपण या कांद्याच्या गाभ्यामध्ये पाहू शकतो थ्रिप्स पण आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत. मित्रांनो, याला एक खत देऊन झालेलं आहे. फवारणी मित्रांनो याची अजून बाकी आहे, आणखी मित्रांनो याची फवारणी बाकी आहे. आता मित्रांनो, याला दुसरं खत म्हणजे पेरणीसोबतचं जर सोडलं तर दुसरं खत, आणि जर मित्रांनो आपण पेरणीसोबतचं जर पकडलं तर तिसरं खत आता याला जे आहे हे द्यावं लागणार आहे. आणि मित्रांनो, या खतामध्ये 10-26-26 या खताचा वापर हा केला जाणार आहे. मित्रांनो, 10-26-26 या खतामध्ये जे पोटॅश आहे या पोटॅशचं प्रमाण जास्त आहे आणि मित्रांनो या पोटॅशचं प्रमाण जास्त असल्या कारणाने आपल्या कांद्याला मित्रांनो जो कांद्याच्या फुगवणीसाठी पोटॅशचा चांगल्या प्रकारे वापर हा होत असतो. त्यामुळेच ज्या खतामध्ये पोटॅश युक्त खताचं प्रमाण जास्त असते त्या खताचा वापर आपल्याला या आताच्या या मित्रांनो या खताच्या डोसामध्ये करावा लागणार आहे आणि त्यामध्ये 10-26-26 हे खत एक बेस्ट खत आहे. तर मित्रांनो 10-26-26चा वापर हा आता जे मित्रांनो खत याला टाकलं जाणार आहे याच्यामध्ये होणार आहे. आणि त्यासोबतच मित्रांनो बघा आता या कांद्यावर पुढे जर आता वातावरण जर चांगलं राहिलं तर कुठल्या प्रकारचा रोग तर मित्रांनो येणार नाही आहे. मात्र जर ढगाळ वातावरण राहिलं तर मित्रांनो याच्यावर करपा वगैरे किंवा मित्रांनो थ्रिप्स येण्याची पण शक्यता ही आता येणाऱ्या काळामध्ये असते. आणि मित्रांनो त्यासाठीच कुठलाही बुरशीजन्य रोग होण्यापूर्वी किंवा मित्रांनो थ्रिप्सचा प्रकोप व्हायच्या अगोदरच एखादी मित्रांनो याला फवारणी पण ही घेतली जाणार आहे. आता मित्रांनो बघा, फवारणी घेत असताना आपल्याला आपल्या कांद्याचं निरीक्षण करणे हे गरजेचं असते. त्याच्यावर जर तुम्हाला काही करपा वगैरे जर मित्रांनो थोड्या प्रमाणात जर जाणवत असला तर तुम्ही बरेचसे बुरशीनाशक हे मार्केटमध्ये आहेत. यामध्ये रेडोमिल गोल्ड हे मित्रांनो बुरशीनाशक आहे. तुमच्या कांद्यावर जर करपा असला किंवा मित्रांनो डावणी मिल्ड्यू असला तर मित्रांनो या दोन्ही प्रकारचे हे बुरशीजन्य रोग हे मित्रांनो रेडोमिल गोल्ड आहे हे मित्रांनो बुरशीनाशक कंट्रोल करू शकते. त्यासोबतच मित्रांनो आणखीन एक म्हणजे कॅब्रिओटॉप आहे. या पण तुम्ही मित्रांनो बुरशीनाशकाचा वापर करू शकता. नेटिव्ह हे बुरशीनाशक आहे आणि असे बरेचसे बुरशीनाशक जर तुम्हाला कमी पैशात जर मित्रांनो आणि जर कमी बजेटमध्ये जर तुम्हाला फवारणी करायची असेल तर तुम्ही साप पण हे बुरशीनाशक वापरू शकता. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही बुरशीनाशकाचा वापर करू शकता. आणि त्यासोबतच तुम्हाला जर आता तुम्हाला थ्रिप्सच्या कंट्रोलसाठी पण मित्रांनो याच्यावर कीटकनाशकांचा वापर हा करावा लागणार आहे. आणि त्यासाठीच तुम्ही मित्रांनो
अलिका जे सिजंटा कंपनीचा आहे या कीटकनाशकाचा वापर करू शकता. त्यासोबतच जर थ्रिप्स जर थोडेसे मोठ्या प्रमाणात कांद्यावर असतील तर तुम्ही पोलीस या कीटकनाशकाचा पण फवारणीमध्ये वापर करू शकता. बाकी मित्रांनो वेगळे कीटकनाशक आहेत, बुरशीनाशक आहेत. याचा तुम्ही तुमच्या कांद्याच्या हिशोबाने तुम्हाला याचा वापर करायचा आहे. मित्रांनो बघा, कांदा आता 60 दिवसानंतर जे कांद्याची यानंतरची जी फुगवण वगैरे जे होत असते, कांद्याची जी क्वालिटी राहत असते, याच्यामध्ये मित्रांनो खताचं मोठ्या प्रमाणात योगदान हे असते. म्हणून बघा, जे आता जे 60 दिवसानंतर जे खत हे जे आपण देत असतो हे मित्रांनो महत्त्वाचं असते. म्हणून मित्रांनो याच्यामध्ये जे पोटॅशयुक्त घटक असलेलंच मित्रांनो खत द्या. ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की 10-26-26 हे एक चांगल्या प्रकारचं खत आहे. आणि अशाच प्रकारचे मित्रांनो खताची तुम्ही निवड हे करा, जेणेकरून येणाऱ्या काळात आपला जो कांद्याचा कंद आहे हा मित्रांनो चांगल्या प्रकारे मोठा होईल आणि कांद्याची साईज पण वाढेल, आणि जेणेकरून आपल्याला कांद्याचं उत्पादन पण मोठ्या प्रमाणात होईल. मित्रांनो या हिशोबानेच तुम्हाला येणाऱ्या काळात आपला कांदा जर 60 दिवसांच्या वर झाला असेल तर त्या कांद्याचं अशा प्रकारे नियोजन करावं लागणार आहे. आणि मित्रांनो हा तुम्ही बघू शकता 60 दिवसांचा झालेला कांदा आहे. कांद्याची हाईट पण मित्रांनो चांगली आहे. कांद्याची तुम्ही पाल हे बघू शकता मित्रांनो. अशा प्रकारे हा कांदा सध्या झालेला आहे. सध्या मित्रांनो जो कंद वगैरे काही नाही आहे, पण आता इथून पुढे याचा आता जो कंद आहे हा आता पोसायला सुरुवात होणार आहे. कांद्याची जी साईज आहे ही आता इथून वाढायला सुरुवात ही मित्रांनो होणार आहे. आणि हा जो पेरणी केलेला कांदा असतो मित्रांनो, सध्या याला 60 दिवस झालेले आहेत, आणि हा कांदा मित्रांनो सुमारे 120 दिवस 125 दिवसामध्ये हा काढणीला मित्रांनो आलेला असतो. म्हणजे मित्रांनो आणखीन याला काढणीला येण्यासाठी जवळपास 60 ते 70 दिवसांचा कालावधी हा लागणार आहे. आणि 60 ते 70 दिवस याचं जर मित्रांनो आपण उत्तम नियोजन करून याची जर आपण क्वालिटी चांगली ठेवली तर आपण तुम्हाला सांगितलं आहे की 150 ते 200 क्विंटलपर्यंतही उत्पादन मित्रांनो हा जो कांदा आहे हा आपल्याला मिळवून देऊ शकतो. मित्रांनो आणखी तुम्हाला याविषयी काय वाटते, हा तुम्हाला 60 दिवसांचा जो सध्या मी तुम्हाला दाखवत आहे हा पेरणी केलेला कांदा कसा वाटला हे तुम्ही आपल्याला नक्कीच कमेंट करून कळवा. तुमच्या मनात जर आणखी काही प्रश्न असतील तर ते पण आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून नक्की विचारा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि हो आपल्या चॅनलवर जर तुम्ही आज प्रथमच आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची कृपया विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.